नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही पण डेली उंबरवटा पूजन करतात का? जर नसेल करत असाल तर अशा प्रकारे उंबरवटा पूजन नक्की करत जा। घरामध्ये लक्ष्मी टिकते, घरात शांतता राहते, पैसा अडका येतो। पहिले घरात देवपूजा करायच्या आधी आपल्या उंबरवट्याची पूजा केली ना तर खूप चांगले असते। त्यानंतर देवपूजा करायची आहे। तर उंबरवटा पूजन कसे करायचे आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी पहिले उंबरवटा पुसून घेतलेला आहे छानपैकी। त्यानंतर त्याला हळदीचा लेपन लावून घेतलेला आहे। हळदीमध्ये आपण गंगाजल वगैरे टाकून त्याला छान असा लेपन लावून घ्यायचा आहे। आणि तो पूर्ण लेपन चौकटीला लावून घेतल्यानंतर त्याला छान 5-1 मिनिट सुकू द्यायचे आहे। आणि तर मैत्रिणींनो, घरामध्ये तुमच्या लक्ष्मी स्थिर राहत नाही, पैसा अडका पण येत नाही, तर त्यासाठी तुम्ही दर गुरुवारी किंवा दर पौर्णिमेला, अमावास्येला अशी उंबरवटा पूजन नक्की करा। घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील आणि पैसा अडका यायला सुद्धा सुरुवात होईल। तर मी इथे नंतर लाल कुंकू ओले केले आणि इथे स्वस्तिक काढून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही पण दोन्ही साईडनी स्वस्तिक काढून घ्यायचे आहे। तर मी इथे स्वस्तिक पण काढून घेतलेले आहे। जर घरामध्ये आपल्या भांडण वगैरे होतात तर त्यासाठी पण आपण हे असे करायचे आहे। पूजा जर आपण उंबरवटा चौकटीची पूजा दररोज केली तर घरामध्ये शांतता सुद्धा राहते आणि आपल्या प्रसन्नता मिळते, प्रसन्न वातावरण घरामध्ये निर्माण होते। तर मैत्रिणींनो, त्यानंतर मी दोन्ही साईडनी स्वस्तिक काढले आणि त्याला पण छान असे सुकू दिले आणि मध्यभागी मी 7 किंवा 9 असे कुंकू लावून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवलेले आहे। त्यानंतर मी पूर्ण स्वस्तिक काढून घेतल्यानंतर 7 कुंकूचे बोट लावून घेतलेले आहे। आणि त्यानंतर मी इथे मार्केटमधून फुलं आणले होते, ते पण फुलं पण चौकटीला वाहिलेले आहेत। आणि त्यानंतर मी म्हटलं चला आपण खाली थोडी रांगोळीसुद्धा काढूया। मग मी रांगोळी काढायला घेतली आहे। आपलं घर सुशोभित आणि छान असे दिसते जर डेली आपण असे चौकटी पूजन रांगोळी काढली तर घराला छान अशी शोभा येते। आणि आपल्या दार जर स्वच्छ असेल त्याच्यावरून समजते आपले घर कसे असेल ते। आणि त्यानंतर मी अशी प्रकारे रांगोळी काढून घेतलेली आहे। माझं डेलीचं असंच चौकटीचं पूजन असतं, त्यामुळे घरामध्ये खूप पैसा वगैरे टिकतो, मला आलेला अनुभव आहे। तर तुम्ही पण असे करू शकता। आणि त्यानंतर मी त्याच्यावरतून रांगोळी काढून घेतलेली आहे। व्हाईट कलरनी तुम्ही अशी रांगोळी काढून घेऊ शकता। पाहू शकता तुम्ही अशी रांगोळी काढून घेतल्यानंतर किती सुशोभित आपले दार दिसत आहे। अजून तर दिवा वगैरे सुद्धा लावायचा बाकी आहे, तरी पण किती छान असे सुशोभित दिसत आहे। तुम्ही पण अशी नक्की करून पहा, तुम्हालाही नक्की अनुभव येईल। आणि मग मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। मी इथे त्यानंतर देवाचे पाऊलं काढलेले आहे दोन्ही साईडनी आणि त्याला हळदी कुंकू टाकलेले आहे। आणि मी इथे दिवा पण लावून घेतलेला आहे, अगरबत्तीसुद्धा लावून घेतलेली आहे। त्यानंतर मी चौकटीची आरती करून घेतलेली आहे, जेणेकरून घरात पैसा टिकण्यासाठी आपण सगळी पूजा करून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूया। चला तर मग धन्यवाद।